नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महानगरपालिकेची भरती सध्या चालूच आहे. मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फॉर्म तुम्ही भरत असाल किंवा भरलेलाच असणार आहे. आणि आगामी काळामध्ये भरपूर साऱ्या महानगरपालिकेच्या भरती येणार आहेत, सगळ्याच महानगरपालिकेच्या. तर त्यासाठी तुम्हाला एक दिशादर्शक ठरावं म्हणून मागील जे काही विविध महानगरपालिकेच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याचं विश्लेषण आपण करतोय, जेणेकरून एक प्रश्न कसे येतात याबद्दल तुम्हाला थोडी माहिती होईल, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इथून पुढं विविध महानगरपालिकेच्या जे जाहिराती येतील परीक्षापर्यंत सगळे झालेले पेपर आपण विश्लेषण आपण या चॅनलवरती करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करायला पण विसरू नका. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा मराठी विभाग घेतलेला आहे. तर मराठीमध्ये एक एक विभागानुसार असेल, जसं मराठी, इंग्रजी, जीके, टेक्निकल आणि गणित बुद्धिमत्ता असे जे काही विभाग आहेत महानगरपालिकेचं एक्झामचं म्हणजे सिलेबसचं स्वरूप आहे त्यानुसार प्रत्येक विभागानुसार सेपरेट व्हिडिओ असेल. ठीक आहे. तर पहिल्यांदा घेतलेलं आहे मराठी. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. लक्षात घ्या, चुकीची जोडी असं म्हटलेलं आहे. ग्राह्य, अग्राह्य, दुर्दैवी, सुदैवी, दणकट, करारी, कपटी, निष्कपटी. तर योग्य उत्तर काय आहे? दणकट, करारी. दणकट, करारी ही चुकीची जोडी आहे. का? तर ते बघूयात. आता पहिल्यांदा पहिले जे काही प्रश्न म्हणजे ऑप्शन आहेत त्याचं विश्लेषण करूयात की ग्राह्य, अग्राह्य. ग्राह्य म्हणजे काय? स्वीकारण्यायोग्य. आणि अग्राह्य म्हणजे काय? न स्वीकारण्यायोग्य. त्यामुळे ही जोडी काय आहे? बरोबर आहे. विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी ओळखायची. दुसरं, दुर्दैवी, सुदैवी. दुर्दैवी म्हणजे काय? वाईट नशीब असलेला, आणि सुदैवी म्हणजे काय? चांगले नशीब असलेला. त्यामुळे दुसरी पण जोडी काय आहे? ती बरोबर आहे. आता चुकीची कुठली आहे? दणकट, करारी. दणकट म्हणजे काय? मजबूत. आणि करारी म्हणजे काय? निश्चयी. हे शब्द विरुद्धार्थी नसून भिन्न अर्थाचे आहे. त्यामुळे ही जोडी काय आहे? चुकीची आहे. ठीक आहे. आता चौथं, कपटी, निष्कपटी. कपटी म्हणजे काय? धूर्त आणि लबाड. आणि निष्कपटी म्हणजे काय? सरळ मनाचा. त्यामुळे ही जोडी काय आहे? बरोबर आहे. म्हणून पर्यायी क्रमांक 3 दणकट, करारी ही विरुद्ध अर्थ नसलेली म्हणजे चुकीची जोडी आहे. आता दुसरा प्रश्न, सामासिक शब्द व विग्रह याची चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहे शत्रू, भय, शत्रूपासून भय, कृष्णा अर्पण, कृष्णात अर्पण, गुणहीन, गुणानेहीन, स्वर्ग प्राप्त, स्वर्गाला प्राप्त. तर योग्य उत्तर काय आहे? सामासिक शब्द आणि विग्रह याची चुकीची जोडी कुठली आहे ते आपण बघूयात. तर दुसऱ्या नंबरची म्हणजे कृष्ण अर्पण म्हणजे कृष्णाला अर्पण ही काय आहे? चुकीची जोडी आहे. का? तर बघूयात. शत्रुभय म्हणजे शत्रूपासून भय हा पंचमी तत्पुरुष समासाचा विग्रह असून तो काय आहे? बरोबर आहे. आणि कृष्णा अर्पण, कृष्णात अर्पण याचा योग्य विग्रह कृष्णाला अर्पण असा होतो. तो चतुर्थी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. म्हणून चुकीची जोडी काय? 3 नंबरची. आता राहिलेले 2 पर्याय, गुणहीन म्हणजे गुणानेहीन हा तृतीय तत्पुरुष समासाचा विग्रह असून तो पण काय? बरोबर आहे. आणि चौथं म्हणजे स्वर्ग प्राप्त, स्वर्गाला प्राप्त हा द्वितीय तत्पुरुष समासाचा विग्रह असून तो बरोबर आहे. आता पुढे तिसरा प्रश्न, चिटाळ येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? पर्याय, फसवणे, संपवणे, सत्कार करणे, आरोप करणे. तर योग्य उत्तर काय आहे? आरोप करणे. चिटाळ येणे म्हणजे काय? आरोप करणे. आता बाकीचे पर्याय बघूया. फसवणे याच्यासाठी टोपी लावणे किंवा गंडा घालणे यासारखे वाक्यप्रचार वापरले जातात. संपवणे यासाठी शेवट करणे किंवा मुळावर येणे यासारखे वाक्यप्रचार वापरले जातात. सत्कार करणे यासाठी शाल श्रीफळ देणे हा वाक्यप्रचार वापरला जातो. आणि आरोप होणे म्हणजे किटाळ येणे हा वाक्यप्रचाराचा अर्थ एखाद्यावर निष्कारण किंवा खोटा आरोप करणे असा होतो. ठीक आहे. आता पुढे प्रयोग ओळखा. प्रतापने कुत्र्याला पकडले. पर्याय दिलेले आहेत. कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग आणि पुराण कर्मणी प्रयोग. तर योग्य पर्याय कुठला आहे? प्रतापने कुत्र्याला पकडले तर सकर्मक भावे प्रयोग. का आहे? बघा, पहिलं कर्मणी प्रयोग दिलेला आहे. या प्रयोगात काय आहे की क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते, जे इथे बदलतं का? नाहीये. प्रतापने याच्या ठिकाणी जर कर्ता वेगळा घेतला किंवा कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदललं तर त्यानुसार क्रियापद बदलत
नाहीये, त्याच्यामुळे कर्मणी प्रयोग नाहीये. सकर्मक भावे जेव्हा कर्त्याला व कर्माला दोन्हींना प्रत्यय असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते तेव्हा सकर्मक भावे प्रयोग होतो. तर आता बघा, प्रतापने आणि कुत्र्याला, प्रताप आणि कुत्रा हे जे काही, प्रताप म्हणजे कर्ता आणि कुत्रा हा कर्म, दोघांनाही प्रत्यय लावलेले आहेत, म्हणून हा काय आहे, सकर्मक भावे प्रयोग आहे. आता अकर्मक भावे काय असतो की या प्रयोगामध्ये कर्म नसते आणि क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतो, तर इथं तसं नाहीये. त्याच्यानंतर पुराण कर्मणी, यामध्ये काय आहे की कीजे, बोलीजे अशा जुन्या मराठीतील रूपे असतात. आता पुढं, काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता, विधेय ओळखा. पर्याय, रस्त्यातून जोराने, बघा, काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता, तर विधेय ओळखायचं आहे. पर्याय दिलेले, रस्त्यातून जोराने, चोर, काळा, धावत होता. आता पहिली गोष्ट काय की विधेय काय, धावत होता, विधेय म्हणजे काय हे माहित असणं आवश्यक आहे, बरोबर, तर ओळखता येईल ना. बघा, रस्त्यातून पहिला ऑप्शन आहे, हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं, म्हणजे हे विधेय विस्तार आहे. विधेय म्हणजे काय की हे रस्त्यातून जोराने धावत होता, हा काय आहे, विधेय विस्तार आहे, म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं, विधेय बद्दल अधिक माहिती देतं, बरोबर आहे. आता चोर हे वाक्यातील काय उद्देश आहे, उद्देश म्हणजेच काय, करता, विधेय म्हणजे काय, क्रियापद. आता काळा हे चोर या नावाबद्दल विशेष माहिती देणारा विशेषण असल्याने ते उद्देश विस्तार आहे. आणि धावत होता हे वाक्यातील क्रिया पूर्ण करणारे क्रियापद आहे, ज्याला विधेय असे म्हणतात. ठीक आहे. आता चुकीची वाक्यरचना ओळखा. पर्याय, अन्याय, आज अनन्या आज खूप खुश आहे, प्रत्येक व्यक्ती काही ना काही गुण असतोच, आजीची दुखत होती पाठ काल, आंब्याच्या झाडावर चिमणी होती. तर योग्य उत्तर काय आहे, म्हणजे चुकीची वाक्यरचना कुठली आहे, आजीची दुखत होती पाठ काल, हे चुकीची वाक्यरचना आहे. आता बघा, आजीची दुखत होती पाठ काल या वाक्यात शब्दाचा क्रम चुकीचा असून योग्य वाक्य कसं होईल, काल आजीची पाठ दुखत होती असं असायला हवं होतं, तर ते बरोबर झालं असतं. आता पुढे, श्रोता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, कोणता आहे ते ओळखायचं. श्रोताचा विरुद्धार्थी वक्ता, भिडस्त, श्रवणेच्छू, ऐकणारा. तर योग्य काय आहे, तर श्रोता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वक्ता, बरोबर आहे. आता बघा, श्रोता म्हणजे काय, ऐकणारा, आणि वक्ता म्हणजे बोलणारा, त्यामुळे योग्य शब्द काय आहे, श्रोत्याचा विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर भिडस्त म्हणजे संकुचित स्वभावाचा, आणि श्रावणेच्छू मध्ये म्हणजेच काय, ऐकण्याची इच्छा असणारा, हा श्रोत्य शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. आणि ऐकणारा हा म्हणजे श्रोता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आपल्याला काय सांगितलं होतं, श्रोताचा विरुद्धार्थी, तर काय होईल, वक्ता, म्हणून पर्याय क्रमांक काय आहे, 1 आहे. आता हतभाग्य शब्दाचा अर्थ कोणता आहे, तर पर्याय, दुर्बळ, दुर्दैवी, हट्टी, निराश. तर योग्य उत्तर काय आहे, हतभाग्य या शब्दाचा अर्थ दुर्दैवी असा होतो. आता बघा, दुर्बळ म्हणजे काय, शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या कमकुवत, आणि दुर्दैवी म्हणजे हतभाग्य या शब्दाचा अर्थ ज्याने भाग्य किंवा नशीब वाईट असते असा होतो, म्हणजेच दुर्दैवी हतभाग्य म्हणजे. हट्टी म्हणजे आपला झेका चालवणारा किंवा आग्रही. निराश म्हणजे ज्याची आशा नाहीशी झालेली आहे, म्हणजेच निराश. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून योग्य वाक्य बनवा. आता काय, सगळ्या कंसामध्ये आदरातिथ्य, मुळाशी कंसामध्ये पाहुणा, महत्व देणे ही कल्पना असते. पर्याय काय, सगळ्या आदरातिथ्याला, मुळाशी पाहुण्याला महत्व देणे ही कल्पना असते. सगळ्या आदरातिथ्याच्या मुळाशी पाहुण्या महत्व देणे ही कल्पना असते. सगळ्या आदरातिथ्या मुळाशी पाहुण्याला महत्व देणे ही कल्पना असते. म्हणजे तिसरं बरोबर वाटतं की नाही, सगळ्या आदरातिथ्य. ठीक आहे. म्हणून तिसरा क्रमांक काय आहे, पर्याय क्रमांक हा उत्तर आहे. कारण काय की या पर्यायामध्ये आदरातिथ्य आणि पाहुणा या शब्दाला लागलेले अनुक्रमे चा आणि ला हे विभक्ती प्रत्यय
वाक्याला व्याकरणदृष्ट्या योग्य आणि अर्थपूर्ण बनवतात. इतर पर्यायामध्ये विभक्ती प्रत्ययाचा वापर चुकीचा किंवा अर्थ अपूर्ण आहे. आता बघा, फेरफटका शब्दाचा अर्थ कोणता आहे? पर्याय दिलेले सदाचरणी, जोराचा फटका, फेरफार आणि भ्रमण. तर योग्य उत्तर काय आहे? भ्रमण. फेरफटका मारणे, भ्रमण करणे. आता बाकी सदाचरणी म्हणजे काय? सदाचरणी म्हणजे चांगल्या वागणुकीचा. जोराचा फटका याचा थेट शारीरिक अर्थ आहे. आणि फेरफार म्हणजे बदल किंवा सुधारणा. आणि भ्रमण म्हणजे फेरफटका मारणे म्हणजेच आराम किंवा मनोरंजनासाठी थोडे अंतर फिरून येणे म्हणजेच भ्रमण करणे. म्हणून योग्य उत्तर काय आहे? भ्रमण. फेरफटकाचा शब्दाचा अर्थ. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. आता पुढे समानार्थी शब्दाचा अयोग्य गट ओळखा. महिना, मास, महा, रुकार, होकार, समती, मेळ, संगम, मिलन, सुगंध, दंती, परिमळ. तर आता समानार्थी शब्दाचा अयोग्य म्हणजे योग्य नाही तो, तर तो कुठला आहे? सुगंध, दंती, परिमळ. बरोबर आहे. कारण काय आहे? महिना, मास, महा हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे म्हणजे महिन्या संदर्भात आहेत. आता रुकार, होकार, समती हे तिन्ही शब्द सहमती, अग्रीमेंट दर्शवतात. मेळ, संगम, मिलन हे तिन्ही शब्द एकत्र येणे म्हणजे मीटिंग किंवा युनियन याचा अर्थ आहे. आणि सुगंध, दंती, परिमळ, सुगंध आणि परिमळ म्हणजे चांगला वास, पण दंती म्हणजे हत्ती किंवा दात असलेला, त्यामुळे हा गट काय अयोग्य आहे. आता पुढे विजन शब्दाचा अर्थ ओळखा. पर्याय आहे मर्म, काटातूट, संशय, ओसाड. तर योग्य उत्तर काय आहे? ओसाड. विजन. मर्म म्हणजे काय? की रहस्य किंवा एखाद्या गोष्टीचा गाभा. काटातूट म्हणजे काय? वियोग किंवा विभक्त होणे. संशय म्हणजे संशय किंवा अविश्वास, शंका किंवा अविश्वास. आणि ओसाड म्हणजे विजन म्हणजे जिथे लोकांची वस्ती नाही अशी जागा म्हणजे निर्जन किंवा ओसाड. विजन. ठीक आहे, चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका.